समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर प्रचंड मोठा जनसागर उसळला। यावेळी शिवाजी पार्कवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। हातात निळे झेंडे, शुभ्र वस्त्रे, घोषणाबाजी करत चैत्यभूमीकडे येणारे सर्व रस्ते अनुयायांनी गजबजून गेले होते। यामुळे मुंबईवर निळे वादळ घोंगावत असल्याचे दिसून आले। यावेळी येथील मुंबई भीममय झाली होती। विश्ववंदनीय बोधिसत्व, महामानव, स्वतंत्र भारताच्या घटनेचे प्रमुख शिल्पकार, दलितांचे कैवारी, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबई चैत्यभूमी येथे लाखोंचा जनसागर उसळला। यावेळी भीम अनुयायांनी बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक होऊन त्यांच्या विचारांची प्रेरणा घेतली। 6 डिसेंबर 1956 विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन, दलितांसह सर्व भारतीयांच्या आयुष्यातील सर्वात मोठा दुःखद दिवस। कारण या दिवशी तमाम दलित बांधव पोरके झाले। दलितांचा उद्धार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवाचे रान केले। दलितांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी स्वतःचा देह झिजवला। अशा या महामानवाचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले। त्यांच्यावर लाखो अनुयायांच्या उपस्थितीत साश्रू नयनांनी दादर शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले। या पवित्र स्थळाला अभिवादन करून त्यांचे विचार अंगीकारण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातून लाखो भीम अनुयायी चैत्यभूमी येथे दाखल होतात। शनिवार दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी देखील बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखो भीम अनुयायांचा जनसागर चैत्यभूमीवर उसळल्याचे दिसून आले। दादर चैत्यभूमी परिसर भीम अनुयायांनी फुलून गेला होता। हातामध्ये निळे व पंचशिलाचे झेंडे, बाबासाहेबांच्या जयघोषाच्या घोषणाने सारा परिसर दणाणून गेला होता। सर्वत्र निळे वादळ घोंगावत असल्याचे दिसून येत होते। अभिवादनासाठी येणाऱ्या भीम अनुयायांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती। अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीम अनुयायांना व्यवस्थितपणे बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक होऊन अभिवादन करण्याबाबत चोख असे नियोजन करण्यात आले होते। त्याचबरोबर विविध सामाजिक सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून येणाऱ्या अनुयायांसाठी चहा, पाणी, नाश्ता, भोजन यांची मोफत व्यवस्था करण्यात आली होती। तर अनेक ठिकाणी बाबासाहेबांविषयींची पुस्तके मोफत वितरित करण्यात आली। या ठिकाणी झेंडे, दिनदर्शिका यांसारख्या असंख्य वस्तूंचे स्टॉल, आरोग्य सेवा उपलब्ध होत्याच शिवाय पुस्तक विक्रीचेही असंख्य स्टॉल उभारण्यात आले होते। सर्वत्र समता सैनिक दल व पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख असा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही येणाऱ्या भीम अनुयायांची चोख व्यवस्था करण्यात आली होती। आज का दिन बाबा साहेब का महापरिनिर्वाण दिवस है, इसलिए हम लोगों का गम का दिन मानना चाहिए, क्योंकि हम लोगों का हंसी खुशी का दिन नहीं है। हमारा मसीहा, हमारा भगवान आज के दिन काल के गाल में चला गया है, तो हम इसलिए अपने भगवान को सत नमन करते हुए हम यही कहेंगे कि लोगों को अपने ये जो गाना बजाना, नाच, कृत्य गाना हो रहा है, ये सब मान्य नहीं है। हमारे लिए आज का दिन गम का दिन है, क्योंकि हम लोग को इस बात का हंसी खुशी का नहीं, ठीक है भोजन करना और दान देना तो उसकी बात अलग है, वो तो ठीक है, मगर ये जो ढोल हरमुनिया गाना बजाना लोग जहाँ के गा रहे हैं, ठीक है मिशन गीत गा रहे हैं, अच्छी बात है, बाबा साहब की गीत गा रहे हैं, अच्छी बात है, मगर आज हमारे लिए गम का दिन है। हम लोगों को हो सकता है तो आज के दिन उपवास रहना चाहिए, भोजन नहीं ग्रहण करना चाहिए, मगर हम लोग मजबूर हैं। हम बोध गया के भिक्षु हैं, हम यहाँ के रहने वाले हैं, हमारा उत्तर प्रदेश है, हम वाराणसी जिला का रहने वाला हूँ। मैं हमेशा बाबा साहेब की जितनी स्थलियाँ हैं, बुद्ध भगवान की जितनी स्थली है, हम वहाँ पर जरूर जाते हैं, उनको नमन करने के लिए, मत्था टेकने के लिए। यही सब बातों के बाद से हम आपको अवगत करता हूँ। साधुवाद है, जय मंगल हो, करुणा हो, दया हो, तथागत भगवान कृपा हो, बाबा साहेब डॉक्टर भीमराव अम्बेडकर की अनुकंपा हो, बाबा साहेब डॉक्टर की अनुकंपा है। साधु साधु साधु, मंगल हो, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, सबका मंगल हो, सबका मंगल हो।
परमपूज्य भारतरत्न बौद्धवासी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज इथे पुण्यतिथी अभिवादन करायला जेवढे पण लोक येत आहेत तर तेवढ्या सर्व लोकांची जी आम्ही बिस्किट, पाणी, वडापाव आणि चहा याची आम्ही सोय या लोकांसाठी करत आहे. आमच्या या फेरीवाल्यातर्फे आमची जी एक संस्था आहे त्या संस्थेतर्फे आम्ही मोफत दरवर्षी 25 वर्ष झाले हे आम्ही मोफतपणे करत आहे. या सर्व गोष्टींचा आम्हाला हे आहे म्हणजे काही गर्व नाही आहे या गोष्टीबद्दल, कारण की ज्या व्यक्तीमुळे आम्ही आज जिवंत आहोत आणि ज्या व्यक्तीमुळे आम्ही श्वास घेत आहोत तर त्या व्यक्तीचा आम्ही चरणस्पर्श करून आमचा जीवन उद्धार करू शकतो अशी मी बाबासाहेबांच्या चरणी हे अभिवादन करत आहे. क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.